शेवग्याची शेंग म्हटलं की माझा जीव की प्राण. पण हीच शेवग्याची शेंग खाण्यासाठी मला 10 वेळेस विचार करावा लागतो. का तर सांगते. आता बघा, शेवग्याची शेंग मार्केटमध्ये सर्वांनाच माहिती आहे की किती महाग विकली जातीये. आता या शेवग्याच्या शेंगाला भाव तर एवढा आलाय ना, सांगितल्यानंतर विश्वाससुद्धा बसणार नाही तुम्हाला. अहो, 400 रुपये किलोने ही मार्केटमध्ये शेंग विकली जातीये आणि मला आज एवढी खावीशी वाटत होती ना, की म्हणलं आता कितीही महाग असली ना तरी पण धट्ट मन करून जायचं आणि मार्केटमधून शेवगा घेऊन यायचा म्हणजे यायचाच. निश्चय केला मनाला आणि गेले मार्केटमध्ये. मग 1-2 ठिकाणी विचारलं, कशी दिली शेवग्याची शेंग? ते म्हटले 50ला पाव. परत अजून एका ठिकाणी विचारलं, एक शेजारी मावशी बसल्या होत्या, त्याच्याच साईडला एक दादा होते गावरान शेंगा घेऊन बसलेले. दादाला म्हटलं, कशा दिल्या हो शेवग्याच्या शेंगा? ते म्हटले, ताई 30ला पाव आहे, शेवगा घेऊन जा, चांगला आहे, गावरान आहे बघ, भाजी मस्त होईल ह्याची. तर मग काय, दादापासून मस्त 30ला पाव शेवगा आणला. 50ला पाव परवडला का 30ला पाव परवडला? मला नक्की कमेंट करून सांगा. एवढा भाव ना कमी जास्त करतात हे मार्केटवाले. तर चला असो, आता इथे शेवग्याच्या शेंगा मला जशा आवडतात ना त्याच पद्धतीनं मी करणार आहे भाजी. कारण मला बरेच दिवस झाले शेवग्याच्या शेंगाची भाजी खूप खायची होती. इच्छा पण एवढी होती ना, पण महाग असल्यामुळे मी जरा काचकूच करत होते. मग चला, आज मी शेवग्याच्या शेंगाची भाजी कशी बनवणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करते. आता इथे शेवग्याच्या शेंगा बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम वाटण्यासाठी तयारी करून घ्यायची आहे. तर इथे मी 3 मीडियम आकाराचे कांदे घेतलेत, 1 टोमॅटो घेतलेले आणि हे आपल्याला छान असं जे कांदा आणि टोमॅटो आहे ना ते उभ्या आकारामध्ये संपूर्ण असं कापून घ्यायचं आहे. कांद्याचं बघा मी साल काढले, मागचे पुढचं देठ कापून घेणार आहे आणि कांदा असा उभ्या आकारामध्येच याला कट करून घेणार आहे. आपण वाटण्यासाठी कांदा टोमॅटो उभ्या आकारामध्ये का कापतोय, तर आपण ज्यावेळेस वाटण परततो ना त्यावेळेस व्यवस्थित हे वाटण परतलं जातं आणि जेवढं तुम्ही या भाजीसाठी वाटण परताल ना तेवढी ही भाजी तुमची खूप चविष्ट बनते. तर बघा, आता कांद्याचं मी साल वगैरे काढून घेतलेलं आहे. त्यानंतर याचे कांद्याचे जे खालचं टोक असतं ते टोकाचा भागसुद्धा मी काढून घेतलेला आहे. आता कांदासुद्धा पातळ स्लाईजमध्ये उभ्या आकारामध्ये मी कट करून घेतला आणि टोमॅटोला ना कसंही कापून घ्या, उभं आडवं कसंही कापलं तरीसुद्धा चालेल. पण इथे मी कांद्यासोबत टोमॅटो सुद्धा उभंच कापून घेणार आहे. चला, आता वाटण्यासाठी साहित्य आपण चिरून तर घेतलेलं आहे. आता हे वाटण परतण्यासाठी काय करायचं, गॅस चालू करून घ्यायचा आणि गॅसवरती तवा तापायला ठेवायचा. आता तव्यावरती वाटण परतण्यासाठी अगदी 1 पळीभर इतकं तेल टाकलं. त्यानंतर कांदा टोमॅटो टाकून घेतला आपण चिरलेला. त्यानंतर बारीक असं खोबरंसुद्धा मी चिरून घेतलेलं आहे. 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या यामध्ये घातलेल्या आहेत. आता वाटण ना आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे. लक्षात असू द्या, जेवढं तुम्ही वाटण परताल ना तेवढी ही भाजी खूप चविष्ट बनते. मागे एक 5-6 महिन्याखाली मी अशाच पद्धतीने वाटण करून शेवग्याच्या शेंगाच्या भाजीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली होती. ती रेसिपी जर पाहायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या रेसिपीची पण लिंक देऊन ठेवेल. तर चला, आता इथे मी कांदा टोमॅटोचं वाटण छान असं परतवून घेते. तोपर्यंत तुम्हा सर्वांना माझं एक निवेदन आहे. हा आपला रेसिपीचा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरत जाऊ नका. म्हणजे मला सुद्धा समजेल की माझ्या रेसिपीचे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहेत. सोबत जर तुम्ही अजून आपलं प्रियंका किचन मराठी हे मराठमोळा चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या ज्या येणाऱ्या नवीन रेसिपी आहेत त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. आता सलग मी 5 ते 6 मिनिटे हे वाटण चांगलं परतवून घेतलं आणि वाटण परतून झाल्यानंतर आता थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया. जर वाटण चांगलं परतलं तरच भाजी चांगली बनते. सगळं काही या भाजीचं वाटणावरतीच आहे. तर इकडे मी शेवग्याच्या शेंगा मीठ टाकून शिजायला घातल्या होत्या, त्यासुद्धा व्यवस्थित अशा शिजलेल्या आहेत. बघू शकता, 1 नंबर ही शेवग्याची शेंगाची शिजलेली आहे. चेक करून सुद्धा दाखवते आहे. तर आता काय करायचं, शेवग्याच्या शेंगा त्या कढईतून एका पातेल्यात मी काढून घेतल्या आणि त्याच कढईमध्ये मी 2 पळी इतकं तेल घातलेलं आहे. आता हे जे थंड झालेलं वाटण आहे ना ते मिक्सरच्या भांड्यामध्ये चांगलं असं वाटून घेतलेलं आहे. आता वाटतानाचा व्हिडिओ काय मी शूट नाही केला. असं सगळं दाखवत बसला ना की मग व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो आणि मग व्हिडिओ मोठा झाला की तुम्हाला पण पाहावासा वाटत नाही. त्यामुळं व्हिडिओ जितका छोटा होईल ना तितकाच मी बनवत असते. आता कांदा टोमॅटोचं जे वाटण आपण तयार केलं होतं ना, खोबरं लसूण सगळं काही घातलं होतं, कोथिंबीर वगैरे, ते चांगलं साधारण 5-6 मिनटं चांगलं परतवून घेतलं तेलामध्ये. तेलामध्ये परतून घेतल्यानंतर घरचे मसाले घातले. जास्त काही नाही, फक्त धना पावडर, हळद, काळं तिखट, लाल तिखट तर घरगुतीच आहे. फक्त इथे गरम मसाला वापरला आणि चवीपुरतं मीठ. आता सगळे काही मसाले टाकून घेतल्यानंतर याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. आता वाटणामध्ये जे आपण मसाले मिक्स केलेले आहेत ना ते खाली करपू नये म्हणून थोडंसं पाणी ॲड करायचं आणि परत चांगलं असं मिक्स करून घ्यायचं.
आता थोडं पाणी टाकून हे मसाले चांगले असे करपू नये म्हणून मी मिक्स करून घेतलेले आहेत. आता या मसाल्याला ना चांगली अशी एक तरी काढून घ्यायची. मस्त तरी आल्यानंतरच आपण यामध्ये शिजलेले शेवग्याच्या शेंगा ॲड करणार आहोत. तर आता सगळे मसाले हलवून घेतलेत. आता चांगली मी अशी तरी काढून घेते. तर बघा मस्त अशी तरी आलेली आहे. आता शिजलेले शेवग्याच्या शेंगा यामध्ये टाकून चांगलं परत आता याला मिक्स करून घ्यायचं. आणि मला जरा आता थोडी जास्तच सरभरीत वाटत आहे ही भाजी, म्हणून आता थोडंसं हलवून यामध्ये मी ना गरम पाणी ॲड करणार आहे. ज्यावेळेस आपण कुठलीही भाजी बनवतो ना त्यावेळेस थंड पाणी टाकायच्या ऐवजी गरम पाण्याचा वापर करायचा, म्हणजे भाजीची टेस्ट आहे तशीच राहते, भाजीची चव अजिबात बिघडत नाही. तर बघा आता पाणी टाकून चांगलं असं हलवून घेतलंय आणि एक साधारण आता उकळी काढून घेऊया 5 मिनिटे. तर 5 मिनिटं झालेली आहेत. आपल्या भाजीला अशी खळखळून उकळी आलेली आहे आणि बघू शकता मगाच्यापेक्षा तरीसुद्धा छान आलेली आहे. जर तुम्हाला जास्त तरी हवी असेल ना तर तेलाचा आणि खोबऱ्याचा जरा जास्त वापर करायचा, म्हणजे ॲटोमॅटिक ती तरी दिसून येते. आमच्या घरामध्ये जास्त तेल खात नाहीत बरं का. तेल चांगलं पण नसतं म्हणतात शरीरासाठी जास्त खाल्ल्याने, त्याच्यामुळे मी भाजीला शक्यतो कमीच तेलाचा वापर करते. आता बघा इथे मस्त उकळी आल्यानंतर गॅस बंद केला आणि कोथिंबीर टाकली. तयार आहे की नाही मस्त अशी झटपट आपली शेवग्याच्या शेंगाची भाजी. रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि पुढच्या रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सोबत बाजूचं बेल आयकन प्रेस करा, म्हणजे पुढची येणारी रेसिपी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचून जाईल. तर चला आता इथेच थांबते. भेटते पुढच्या चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.